आला स्वामी भक्ता तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वामी समर्थ महाराजांनी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातल्या फक्त 3 गोष्टी मी तुझ्या समोर मांडतो आणि त्या 3 गोष्टी लक्षात घे आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये झालेला चमत्कार, तुझ्या आयुष्यामधला पडलेला फरक आणि तुझ्या आयुष्यामध्ये तू जे जे झेललं आहेस, जे जे दुःख आजपर्यंत तू बघितले आहेस, त्या दुःखातून मिळालेले तुला सुख, सर्व काही गोष्टी आणि सर्व सुख आणि सर्व इच्छा सर्व या व्हिडिओ बघून तुझे पूर्ण होऊन जातील। कारण की या व्हिडिओमध्ये असे काही स्पेशल आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे अशक्य तेही शक्य करून दाखवतील स्वामी। स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे की ती तुमचे आयुष्य पूर्णपणे पार पाडू शकतात, पूर्णपणे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख आणू शकतात। स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे, फक्त ते शब्द ऐका आणि त्या शब्दांवरती विचार करा आणि ते शब्द तुम्ही खरे जीवनात एकदा वापरून बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेले फरक बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, कधीही मुखी घ्या श्री स्वामी समर्थांचे नाव, तुमचे सगळे मन शांत राहील, मन सुंदर राहील। आणि यापूर्वी ऐकण्यापुढे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम ही तुम्हालाच पाहता येईल आणि आमची व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहून तुमच्या आयुष्यामध्ये फार फरक पडणार आहे। कारण की बरेच स्वामी भक्त आहेत, त्यांना त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा आलेला आहे आणि तो अनुभव तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। तर जी गोष्ट आपल्याला मोजता येते ती गोष्ट लवकरात लवकर संपते आणि संयम, वेळ आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही झेललेले अनुभव, तुमच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव आणि त्या गोष्टीतून तुम्हाला मिळालेली शीख आणि त्यानंतर त्या गोष्टीतून तुम्ही काहीतरी कमवलेली वस्तू आणि आयुष्यामध्ये परमेश्वराची केलेली भक्ती, या गोष्टी फक्त लक्षात ठेवा। आता ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवू नका, त्यापूर्वी तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, त्या गोष्टी ऐकून जा। पण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। सर्वप्रथम आताच्या वेळेत भरपूर लोकांची कंडिशन खूपच बेकार झालेली आहे। खेडेपाड्यामध्ये तर रोजगार न मिळाल्यामुळे बरीच पोरं रोज रात्री उपाशी झोपतात। बऱ्याच लोकांचे आयुष्य भरपूरच कठीण चाललेले आहे। त्यांचे आयुष्य बघून आपल्या अंगावरती सुद्धा काटा येईल आणि डोळ्यातून पाणी हे नक्कीच निघणार, कारण स्वतःहून मी डोळ्यांनी बघितलेले त्यांचे आयुष्य, स्वतःहून मी डोळ्यातून बघितलेली त्यांची परिस्थिती, ती परिस्थिती पाहून माझ्या डोळ्यातून पाणी निघाले आणि मी विचार केलं की आपण एक नवीन मोहीम राबवूया। त्यासाठी माझ्याकडे सुद्धा निधी कमी पडते आणि म्हणूनच मी तुमच्याकडं फक्त एवढी एक मोहिमेबद्दल माहिती सांगत आहे आणि तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा या मोहिमेला मदत करू शकता। तर सर्वप्रथम स्वामींनी सांगितलेले आहे, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करत असाल तर ते तुमच्या कर्मांवरती फरक पडतो आणि तुमचे कर्म हे तुमचे भविष्य ठरवतात। जर तुम्हाला तुमचे भविष्य चांगले पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच्या वेळेत चांगला कर्म करा आणि आत्ताच्या वेळेतला सर्व उत्कृष्ट कर्म म्हणजे अन्नदान, आणि आपण याच लोकांसाठी अन्नदान करणार आहोत। ते तुम्ही समोर पाहू शकत असाल, त्यांना गरजेची वस्तू देणार आहोत, त्यांची गरज पूर्ण करणार आहोत व त्यांच्या तोंडावरती एक नुसती आनंदाची स्माईल आणणार आहोत। आणि ही मोहीम आपल्याला बरोबर राबवायची आहे आणि यासाठी आपल्याला कमी मदत मिळत आहे, पण ज्या स्वामी भक्तांनी अजूनपर्यंत आपल्याला मदत केली आहे त्यांचे मनापासून आभार। तर त्या लोकांची अवस्था बघून तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघेल आणि म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे। खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही ॲपद्वारे किंवा कोणत्याही पेमेंट ॲपद्वारे तुम्ही या नंबरवरती पैसे पाठवून किंवा तुमची मदत पाठवून फारच मोठे काम करू शकता आणि या मोहिमेला पुढे राबवण्यासाठी मदत सुद्धा करू शकता। आज जे काही तुम्हाला स्वामींनी दिलेले आहे त्यातलं फक्त थोडंसंच तुम्ही या लोकांसाठी दान केलात तर तुम्हाला सुद्धा भरपूर चांगले वाटेल आणि मला सुद्धा भरपूर चांगले वाटेल व त्यांच्या आयुष्यावरती जो फरक पडेल, त्यांचे डायरेक्ट चांगले कर्म हे तुमच्या आयुष्यामध्ये धरले जातील आणि तुमचं भविष्य सुखरूपी राहील। तर नक्कीच तुम्ही या मोहिमेबद्दल विचार करा, मनापासून विचार करा आणि या मोहिमेसाठी आम्हाला सुद्धा स्वामी भक्तांनी विचार केलेले आहे आणि त्यांनी छोटी का होईना पण मदत सुद्धा केलेली आहे। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही सुद्धा मदत पाठवून या मोहिमेसाठी तुम्ही नक्कीच मदत करू शकता आणि तुमची मदत ही आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, ज्या गोष्टी स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेल्या आणि मी त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या सुद्धा आणि त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। आमच्याकडून एवढेच निवेदन राहील, एवढीच प्रार्थना राहील
त्यांना आयुष्यातले सर्व सुख मिळू दे आणि त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार की ते या आमच्या मोहिमेसाठी राजी झाले आणि या मोहिमेला मदत करून आमची फार मोठी लाख मोलाची मदत करून गेले आणि त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही सुद्धा मदत करून एक सर्वात मोठे काम करू शकता। तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण त्याकडे पोहोचणार आहोत, त्यापूर्वी या गोष्टीवरती नक्कीच विचार करा। आणि हो, तुमच्याकडे जर परिस्थिती नीट नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख असतील, तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काळ चालू असेल, तर तुम्ही या मोहिमेसाठी मदत नाही केलात तरी जमेल। फक्त एवढे लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमची वेळ येईल, ज्या वेळेस तुम्ही तत्पर राहाल की हा यावेळेस मी माझ्या आयुष्यातला 5 पैकी 1% तरी मी कोणाला तरी देऊ शकते, माझ्या आयुष्यात मला सर्व काही मिळालेले आहे, माझ्याकडे जेवढे आहे मी त्यात समाधानी आहे, आणि त्यावेळेस जर तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करत असाल तर तुमचे भविष्य आणखीन उत्तम ठरेल। आज नसेल तर उद्या तुमच्याकडे नक्की असेल, पण जेव्हा तुमच्याकडे ती गोष्ट असेल त्या गोष्टीचा माज करू नका, त्या गोष्टीला मिळून वाटून राहा, आयुष्यात सर्व सुख मिळून जातील। ती गोष्ट कधीही तुमच्या आयुष्यातून जाणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। जी गोष्ट मोजता येते ती गोष्ट संपता सुद्धा येते, ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही। म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील। फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत, आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील। आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते। म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील। बोला श्री स्वामी समर्थ। आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे, फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा। आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील। हा शब्द आहे स्वतः स्वामींचा। हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले। जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल, जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल। तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या, आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो, फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत। आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे, कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो। आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत। म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत, म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका। आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे, तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा, प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा, आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले, आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले।
वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथं चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर तुला चुकायचं नाही हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्याचा हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. जी बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ